नमस्कार मंडळी, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पालकची सुकी भाजी बनवूया। चवीला अप्रतिम लागणारी आणि सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी जर बनवायचे म्हटले तर 2 मिनिटांमध्ये होणारी। हा पालक आहे, मी स्वच्छ नीट करून आणि धुवून घेतलेला आहे। आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे। उन्हाळा सुरू झाला की पालेभाज्या थोड्याशा कमीच भेटतात। मग कधी तर ज्यांना पालेभाज्या आवडतात ना, त्यांना पालेभाजी जर आवडत असेल तर पालकची अशी सुकी भाजी तुम्ही नक्की करून बघा, चवीला छान लागते। पालक स्वच्छ धुवून नीट करून घेतलेला आहे। कांदा कट करून घेतलेला आहे, लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता आपल्याला त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या त्या इथे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहे। लसूण मी इथे वापरते लसणाच्या फोडणीतली पालकची सुकी भाजी, चवीला छान लागते। लसूण हलकासा ब्राऊन झाला, त्यामध्ये एका हिरव्या मिरचीचे काप त्यामध्ये घातलेले आहेत। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। ज्यांना तिखट भाजी बनवायची आहे त्यांनी आणखी 1-2 मिरची त्यामध्ये घातली तरी चवीला छान लागते भाजी। एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला तोही इथे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा हलकासा मऊ झालेला आहे। आता इथे आपण चिरलेला पालक त्यामध्ये मिक्स करून घेऊया। पालकमध्ये ज्यावेळी आपण पालक त्यामध्ये घालतो त्यावेळी पालक असा त्यामधील पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे। पालकला पाणी सुटतं, त्यामुळे भाजी परत पचपचीत होते। त्यामुळे पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि यामध्ये मुगाची डाळ घालायची। तुरीची डाळ शिजण्यासाठी वेळ लागतो, परंतु पालक आणि मुगाच्या डाळीचं जे कॉम्बिनेशन आहे त्याची चव छान लागते। म्हणून पालक ज्यावेळी सुकी भाजी आपण बनवत असतो ना, त्यावेळी नेहमी मुगाची डाळच घालायची। 2 चमचे मुगाची डाळ मी यामध्ये घालणार आहे आणि सुरुवातीला मीठ घालायचं नाही। पालक जास्त जरी वाटत असला तर शिजून कमी होतो आणि पालकच्या भाजीला थोडासा खारटपणा असतोच, त्यामुळे त्या अंदाजानंच आपल्याला त्यामध्ये मीठ पण घालायचं आहे। 2 चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली ती यामध्ये आता परतून घेणार आहे। पालकची भाजी शिजून कमी झाल्याशिवाय त्यामध्ये मीठ घालायचं नाही, नाहीतर मिठाचा अंदाज पण चुकतो। थोडीशी भाजी परतून घेतली की या भाजीला लगेच पाणी सुटतं आणि भाजी अगदी 2 मिनिटांमध्ये ही शिजते। शिजण्यासाठीही जास्त वेळ असा लागत नाही। तुरीची डाळ घातली तर शिजण्यासाठी पण वेळ लागतो, म्हणून मुगाची डाळच घालायची त्यामध्ये। मुगाची डाळ घातली की ती पटकन शिजते आणि पाणी बघा त्यामध्ये किती सुटलेलं आहे। त्यामध्ये पाणी घालायची गरजच लागत नाही, या भाजीला भरपूर पाणी सुटतं। आणि आता चवीनुसार त्यामध्ये मी मीठ घातलं। मीठ घातल्यानंतर पुन्हा ही भाजी परतून घ्यायची आहे। आणखी छान असं एकसारखं परतून घेतलं आणि थोडीशी झाकण ठेवून अर्ध्या मिनिटासाठीच वाफ द्यायची आहे। जास्तच वेळ झाकण ठेवून ही जर शिजू दिली तर जास्तच पाणी सुटतं आणि भाजी जास्त शिजली की जास्त चवीला अशी लागत नाही, म्हणून कमी शिजवायची असते। इथे मी झाकण ठेवलं आणि अर्ध्या मिनिटासाठीच वाफ दिलेली आहे। पुन्हा मी झाकण काढलेलं आहे अर्ध्या मिनिटानंतर आणि तुम्ही इथे पाहू शकता भाजी शिजलेली तर आहे, परंतु त्यामध्ये पाणी आहे। आता हाय फ्लेम करून ना गॅसची हाय फ्लेम करायची आणि पाणी हे आटू द्यायचं आहे। त्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं। कूट थोडंसं जाडं भरडच घाला, माझ्याकडे नव्हतं जाडं भरडं कूट, म्हणून मी थोडंसं बारीक जे कूट बनवून ठेवलेलं ते त्यामध्ये घातलेलं आहे। पालकच्या भाजीला शक्यतो जाडं भरडं असं कूट जे आहे शेंगदाण्याचं ते घालायचं, चव छान लागते। आता कूट घातल्यानंतर त्यामध्ये हाय फ्लेमवरती भाजी शिजवत असताना पाणी कमी झालेलं आहे। ही भाजी कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची। भाजी शिजलेली आहे, थोड्या वेळासाठी कोरडी होईपर्यंत परतून घेते। आता सकाळच्या घाई गडबडीत जर टिफिनसाठी जर बनवायची म्हटली तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये होणारी ही अशी भाजी आहे। भाकरीबरोबर ही भाजी चवीला छान लागते। मग भाकरी असो चपाती असो, तुम्ही एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा भाजी चवीला छान लागते। बनवण्याची तुमची पद्धत जरी वेगळी असेल तरी मला कमेंट करून नक्की सांगा। मी तर ही पालकची भाजी याच पद्धतीने बनवते आणि चवीलाही छान लागते। भाजीतलं पाणी पूर्णपणे कमी झाल्यानंतर भाजी एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे। झटपट होणारी ही पालकची सुकी भाजी, ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। ज्यांना पालेभाज्या आवडतात त्यांच्या जेवणाच्या ताटामध्ये एकतर पालेभाजी असावी असं वाटतं, मला तर असंच वाटतं। म्हणून मी जर नसतील पालेभाज्या तरी पालकची सुकी भाजी म्हणजे बनवते। आणि जेव्हापासून मी पालेभाजी बनवायला लागली तेव्हापासून मुलं पण आवडीने खायला लागलेत। पालकचं गरगटा मुलांना आवडत नाही, म्हणून मी अशा पद्धतीने म्हणजे पालकची जी पातळ भाजी आवडत नाही म्हणून अशा पद्धतीने सुकी भाजी बनवते। टिफिनमध्ये जरी दिली तरी मुलं आवडीने खातात। हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।